तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही तुमच्यासाठी 3 BHKचे अतिशय प्रीमियम फ्लॅट घेऊन आलो जे की लोकेटेड आहेत इंदिरानगरमध्ये। आणि इंदिरानगरमधील राज सारथी सोसायटीच्या बॅक साईडला आपला आजचा हा प्रोजेक्ट असणार आहे। आणि साईज जर बघितली ना, चांगली मोठी साईज आहे। 1175 आणि 1145 अशा दोन साईजमध्ये आपल्याला इथे 3 BHK फ्लॅट बघायला मिळणार आहे। आणि याची प्राईस मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली, सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा, बाजूची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। सर्वात प्रथम आपण जर लोकेशन बघितलं तर हे आहे इंदिरानगरला राज सारथी सोसायटीच्या बॅक साईडला। आणि आपण जर एरिया बघितला, पूर्णपणे डेव्हलप अतिशय सुंदर एरिया आपल्याला आपल्या या प्रोजेक्टच्या आजूबाजूला बघायला मिळतो। आणि आपल्या प्रोजेक्टच्या बाजूला म्हणजे भिंतीला भिंत लागूनच हा ओपन स्पेस असणार आहे। ते पूर्ण गार्डन तयार झालेलं आहे। बघितला असा एकदम जबरदस्त एरिया असणार आहे। आणि मेन म्हणजे इलिव्हेशन, जे की काही ह्या प्रकारचं अतिशय प्रीमियम इलिव्हेशन आपल्याला इथे बघायला मिळतं। तर असा आहे आपला आजचा हा 3 BHK फ्लॅटचा प्रोजेक्ट। सुरुवातीला असणार आहे आपली पार्किंग। फक्त 10 फ्लॅट आहे, एका मजल्यावर 2च फ्लॅट, त्यामुळे सफिशियंट पार्किंग तुम्हाला प्रत्येक फ्लॅटसाठी बघायला मिळते, जे की आपण इथे बघू शकतो। आणि कलर कॉम्बिनेशन आपण इलिव्हेशनचा बघितला किंवा पार्किंगमध्ये पण बघू शकतो, व्हाईट आणि ग्रे कलरमध्ये बघायला मिळतो, जे की एकदम प्रीमियम कॉम्बिनेशन समजलं जातं। आणि बाकी पूर्ण पार्किंगमध्ये CCTV कॅमेऱ्याची नजर असणार आहे। असं झाला तुमचा पार्किंगचा एरिया। पार्किंगपासून पुढे आल्यानंतर एंट्रन्स लॉबी पण बघितली तर अट्रॅक्टिव्ह एंट्रन्स लॉबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। बाकी तुमच्या लॉबीसाठी इथे हे MS चं प्रॉपर गेट इथे बसून दिलेलं आहे। आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचा जिना असणार आहे आणि समोरच्या बाजूला तुमची लिफ्ट असणार आहे। तर असा संपूर्ण आपला ग्राउंडचा परिसर आहे। वरती आता आपण आपला फ्लॅट बघूया, चला। तर या ठिकाणी असणार आहे आपले फ्लॅट। एका मजल्यावर 2 फ्लॅट आहेत आणि दोघेही वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला बघायला मिळणार आहे। आपण जर डोअरची क्वालिटी बघितली तर अतिशय सुंदर आहे, साईज मोठी आहे आणि डबल साईड लॅमिनेटेड आपल्याला डोअर इथे बघायला मिळणार आहेत। आणि त्याचप्रमाणे युरोपाचे लॉक्स आपल्याला सदैवीकडे प्रोव्हाइड केलेले आहेत। इथून आत आल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया। आपण जी लाईट बघतोय, फॉल सिलिंग बघतोय, ही अशाच प्रकारे पूर्ण घरामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। बाकी आपण जर आपला हा लिव्हिंग एरिया बघितला तर 10 फूट बाय 15 फुटाचा लिव्हिंग एरिया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि त्यासोबतच 2.5 फूट बाय 5 फुटाच्या टाईल्स पूर्ण घरामध्ये इथे प्रोव्हाइड केलेले आहे। जसं की तुम्हाला म्हटलं होतं, लाईट आणि फॉल सिलिंग पूर्ण घरामध्ये बघायला मिळते, तसंच तुम्हाला या लिव्हिंगमध्ये सुद्धा सुंदरशी लाईट फॉल सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे। आपल्या या लिव्हिंग एरियामध्ये इथे एक मोठी विंडो प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याचं कारण म्हणजे समोरच्या बाजूला आपल्याला ओपन स्पेस मिळणार आहे आणि तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये प्रकाश आणि व्हेंटिलेशनची कधीच कमतरता नसेल। विंडोला बाजूने पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम बघायला मिळते आणि एल्बोसची प्रीमियम फिटिंग सगळ्या विंडोसाठी असणार आहे। असं झाला तुमचा लिव्हिंग एरिया। लिव्हिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचा डायनिंग एरिया। आणि तुमच्या डायनिंग एरियापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन। या ठिकाणी आपल्याला डबल साईडला प्लॅटफॉर्म बघायला मिळणार आहे, जे हा तुमचा मेन वर्किंग प्लॅटफॉर्म। आणि या ठिकाणी तुम्हाला एक सर्व्हिस प्लॅटफॉर्म इथे प्रोव्हाइड केलेला आहे। आणि आपल्या या किचनमध्ये आपण जर पूर्ण वॉल बघितली, सर्वीकडे आपल्याला 2.5 बाय 5च्या टाईल्स आपल्या या वॉलवर बघायला मिळत आहेत। बाकी जर आपण इलेक्ट्रिक फिटिंग बघितली, ही GM कंपनीची मिळते तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे मिक्सर ओव्हनसाठी, फ्रीजसाठी आणि त्याचप्रमाणे वॉटर प्युरिफायरसाठी सर्व पॉईंट काढून दिलेले आहे। आणि आपल्या किचनमध्ये इथे मोठा लॉफ्टसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यावर तुम्हाला इन्व्हर्टर पॉईंटसुद्धा काढून दिलेला आहे। आणि तुमच्या किचनच्या पुढे तुमचा ड्राय एरिया।
पूर्ण कवर्ड ड्राय एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतो, म्हणजे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी पावसाळ्यामध्ये पण काहीच अडचण होणार नाही. असं झालं तुमचं हे किचन. किचनच्या समोरच्या बाजूला आपला हा फर्स्ट बेडरूम असणार आहे. तर हा असणार आहे तुमचा फर्स्ट बेडरूम. साईज मिळते 9 फूट बाय 10 फूट, साईज मोठी आहे आणि त्यासोबतच सुंदरशी फॉल सिलिंग लाईटिंग तुम्हाला ह्या रूममध्ये पण बघायला मिळते. तुम्हाला तुमच्या प्रत्येक रूममध्ये अशाच प्रकारच्या मोठ्या साईजमध्ये खिडकी बघायला मिळणार आहे आणि सेम सर्व एल्बॉसची फिटिंग आणि साईडला पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम प्रोव्हाइड केलेली आहे. आणि तुमच्या फर्स्ट बेडरूमपासून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपलं फर्स्ट वॉशरूम. आणि वॉशरूमच्या सुरुवातीला एक सुंदरशी टेबल काउंटर बेसिन प्रोव्हाइड केली आहे. साईडला पूर्ण मॅट फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात आणि काउंटरची प्लंबिंग फिटिंग बघायला मिळणार आहे. तर हे आहे तुमचं फर्स्ट वॉशरूम. वेस्टर्न वॉशरूम आहे आणि एकदम प्रीमियम आहे. म्हणजे आपण जर सर्व प्लंबिंग फिटिंग बघितली ही सर्व कजर याची बघायला मिळते. म्हणजे इथे फ्लश बटन, डायवॉटर हे सर्व कजर याचे आणि एकदम प्रीमियम फिटिंग असणार आहे. आणि त्यासोबतच पूर्ण वॉशरूममध्ये या मॅट फिनिशमध्ये टाईल्स बघायला मिळतात, ज्या की बेसिनला सुद्धा होत्या. गिझर व सोलरसाठी सेपरेट कनेक्शन पण इथे काढून दिलेले आहेत. आणि ह्या बाजूला तुमचा सेकंड बेडरूम. तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम. साईज मिळते 10 फूट बाय 11 फूट आणि ह्या बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला एक सुंदरशी फॉल सिलिंग आणि त्यासोबतच लाईटिंग सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला एक मोठी विंडो मिळते. साईडला पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम मिळते आणि एल्बॉसची फिटिंग बघायला मिळते. आणि त्यासोबतच या बेडसाठी आपल्या इथे एक अटॅच बाल्कनी सुद्धा बघायला मिळते. बाल्कनीसाठी आपल्या इथे एसीच्या रेलिंग ज्या की स्क्वेअर शेपमध्ये आहेत आणि 12 mm टफन ग्लास प्रोव्हाइड केला आहे. आणि या बाल्कनीसाठी आपल्या वरती PVC शीट टाकून दिलेले आहेत. तर असे झाले आपले हे दोघे बेडरूम. आता बघूया आपण आपला थर्ड बेडरूम, सर्वात मोठा मास्टर बेडरूम, जो की किचनच्या बाजूला असणार आहे. तर हा आहे आपला थर्ड बेडरूम, मास्टर बेडरूम. साईज तुम्हाला मिळते 12 फूट बाय 10 फूट, सर्वात मोठी साईज आहे. आणि त्यासोबत तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण सुंदरशी फॉल सिलिंग आणि लाईटिंग प्रोव्हाइड केलेली आहे. आपल्या या बेडरूममध्ये आपल्याला 2 विंडो बघायला मिळणार आहे, ज्यामुळे चांगलं क्रॉस व्हेंटिलेशन या रूममध्ये असणार आहे. त्यासोबतच आपल्या इथे अटॅच वॉशरूम बघायला मिळणार आहे, जे की आपल्याला या डोरच्या पाठीमागे असणार आहे. सेम वॉशरूम आहे जसं आपण फर्स्ट बघितलं त्याच टाईपचं हे पण सेकंड सेम वॉशरूम असणार आहे. प्रीमियम वॉशरूम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सर्व प्रीमियम फिटिंग जी की कजरियाची आहे, म्हणजे फ्लश बटन, डायवॉटर सर्व प्रोव्हाइड केले आणि गिझर व सोलारचे सेपरेट पॉईंट तुम्हाला या ठिकाणी देखील देण्यात आलेले आहेत. तर असा झाला आपला हा फर्स्ट 3 BHK. हा मोठा आहे. हा जवळपास तुम्हाला 1175 स्क्वेअर फीटच्या साईजमध्ये बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला थोडा छोटा हवा असेल ना, तोही आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे आपल्याकडे 1145 स्क्वेअर फीटच्या साईजमध्ये देखील तुम्हाला इथे 3 BHK मिळणार आहे. प्राइसिंग जर बघितली हा सर्वात मोठा फ्लॅट होता, जो की होता 1175 स्क्वेअर फीटचा आणि प्राईस म्हणजे 50 लाख ऑल इन्क्लुसिव्ह. आणि आपला जो सेकंड 3 BHK आहे, साईज थोडी कमी 1145 स्क्वेअर फीट, प्राइसिंग असणार आहे 49 लाख रुपये. लोकेशन आहे आपला इंदिरानगरला, जे की आहे राज सारथी सोसायटीच्या बॅक साईडला. आजूबाजूचा एरिया बघितला, फ्लॅट बघितला, आपल्या या प्रॉपर्टीच्या बाजूलाच आपल्याला ओपन स्पेस देखील मिळणार आहे. अशी आपली आजची प्रीमियम प्रॉपर्टी आहे. आता आपल्याला आपल्या बाजूचा 1145 स्क्वेअर फीटचा 3 BHK बघायचा आहे. तर कुठे जाऊ नका, तोही फ्लॅट बघूया चला.